प्रीमियर लीग सीझन 2 दोन सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. युग रहान 11 आणि त्यांच्या अपोजिट आपण पाहतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. या दोन संघादरम्यान ही लढत 8:38 या ठिकाणी आपण पाहतोय आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅटर हितेश चौधरी आणि त्याच्या सोबत चैतू. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. पहिला बॉल, पहिलाच बॉल. इथे मात्र आतमध्ये वळणारा पियुष भुईर मॅन फ्रॉम पांजू आणि पांजूचा हा खेळाडू सध्या बॉलिंग मार्कवरती. स्ट्राईक बॉलर म्हणून त्याचा वापर. आणि हितेश चौधरी श्री सोनिका माता मालोडीचा हा खेळाडू आपण पाहतोय. हे दोन सलामीवीर. एका साईडला कानाई स्पोर्ट पाय एचा खेळाडू चैतन्य. नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय JTC आणि TCP द्वारे जे प्रेक्षक जोडले त्यांचं हार्दिक स्वागत. इथे उपस्थित जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक स्वागत. लॉफ्ट केला या बॉलला. आडव्या बॅटने मिड विकेटला खेळलाय. फिल्डर आलाय आणि त्या ठिकाणी अप्रतिम कॅच. जबरदस्त एफर्ट्स. पहिला विकेट दुसऱ्या बॉलवरती. सध्या जबरदस्त गोलंदाजी करतोय. आमच्या सोबत व्हॉइस ऑफ पाये मिस्टर निशांतजी पाटील सर देखील जॉईन आहेत. वेलकम. आपलं देखील हार्दिक स्वागत. 2 चेंडू आणि 1 विकेट गेला निशांतजी. इथे पहिल्याच 2 बॉलवरती पियुष भोईरला यश प्राप्त होतोय. चांगली सुरुवात या षटकामध्ये आतापर्यंत पियुष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. मोठी विकेट त्यांनी प्राप्त केली. फलंदाज हितेशला बाद केलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर त्याने केला आणि त्याचा तो फटका फसला. महत्त्वाची विकेट, महत्त्वाचं षटक या मॅचमध्ये पियुष भोईर हाताळतोय आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याची राहिली आहे. नवीन फलंदाज आदित्य तांगडी मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस बॉलर ब्रॅक ड्राईव्ह स्वतःच्या बॉलमध्ये खूप चांगली फिल्डिंग आणि इथे धावबाची संधी. धावबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आदित्य तांगडी बॅक टू द पॅव्हिलियन. संकटात नाही आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट गेलाय. पियुष भोईर जबरदस्त गोलंदाजी करत असताना अप्रतिम हा रनआउट. आदित्यला परतावा लागलाय. बॅक टू द पॅव्हिलियन. चैतन्याने मागील पर्व देखील गाजवलं होतं आणि यंदा हा खेळाडू आपण पाहतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान या संघाद्वारे खेळत असताना न्यू बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मिस्टर विनय पाटील मॅन फ्रॉम मालजीपाडा. विक्रांत पाटील आणि निखिल पाटीलने लगेच पारितोषिक लावले. 3 षटकाराकरता 1000 रुपये. एवन जोडी यांच्याकडून पारितोषिक. कारण की मालजीपाड्याचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि जय महाकाल मालजीपाड्यामध्ये खेळत असताना मी चांगली बॅटिंग केले मिस्टर विक्रांत पाटीलने. म्हणून आज विकेट गेल्यानंतर त्याला इन्व्हाइट केलंय. पुढचा बॉल पियुष भोईर. हो, यावेळी मिस टायमिंग फटका आहे. कॅच जाण्याची दाट शक्यता. शॉर्ट लेगला फिल्डर होता त्याला हॅलो टाटा बाय करत करत चेंडू निघून जातोय. स्वरा दक्ष 11 स्टँडच्या दिशेने. चौकार. साडी तिने चली गोई माझी रवी रवी. साडी तिने चली नाही माझी सत्वाची खरोशी गावानू बैसली. आई माझी सत्वाची खरोशी गावानू बैसली. थँक्यू.
मिस्की हुक शॉट होता आणि खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेले. विनयच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळालाय. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू होता, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथेही पूल करण्याचा प्रयत्न फलंदाज विनयने केलाय, परंतु त्याचा फटका बसलाय. चेंडूला डॉट दबाव टाकलाय या षटकामध्ये पियुष भोईरनं. ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत त्याची राहिली आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या षटकामध्ये 4च धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. मॅन इन फॉर्म आहे म्हणूनच पियुष भोईर. ओ हाई बॉल पहा, लेंथ लाईन आणि जबरदस्त ॲक्युरेट डॉट बॉल येतोय. म्हणजे इथे पियुष भोईरचा बोलबाला राहिलाय. पहिल्या ओव्हरला 4 धावा 2 विकेट. जबरदस्त वेल बॉल पियुष भोईर. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ आपली प्लेइंग 11ची लिस्ट आहे ती आमच्यापर्यंत पोचवा. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाचा कॅप्टन, कारण तुमची प्लेइंग 11ची लिस्ट आहे ती आमच्यापर्यंत पोचलेली नाही आहे. कंपल्सरी ती लिस्ट आमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे, अन्यथा पॅनल्टी दिली जाईल. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना आमच्यापर्यंत पोहोचते, कारण या ठिकाणी शिवाजी बोरेचे अध्यक्ष आहेत आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण कमिटी, त्यांच्या माध्यमातून सूचना या ठिकाणी दिल्या जातात आणि त्या सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट ती आहे आमच्यापर्यंत पोहोचवा. आतापर्यंत संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4च धावा स्कोरकार्डवरती. पियुष भोईरनं काय गोलंदाजी केली आहे. संघाचा कॅप्टन आज जबाबदारीनं गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या अनिल अंकलेश टीमवरती त्यांनी दबाव टाकलं. इथे चौधरी बाद झाला. धावबाच्या स्वरूपात आदित्य तांगडी देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. घिसाडघाई केली आणि ती घिसाडघाई अंगलट आली आदित्य तांगडीची आणि तो धावबाच्या स्वरूपात या मॅचमध्ये बाद झाला. एका बाजूला संघ जर पाहिलं तर युग रुहानी मालुडी संघ, विशालजी मडवी, रुपेशजी काठे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्या विरोधात अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ, विकीशेठ मात्रे यांचा संघ मैदानावरती आतापर्यंत आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील, सोनिका माता मालवडी या संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळताना या खेळाडूला आपण पाहिलं. आज युग रुहानी या संघाच्या माध्यमातून तो खेळतोय. महत्त्वाचं षटक, वेगवान गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय या मॅचमध्ये कॅप्टनने. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका. सुरुवातीचा 5 षटकांसाठी तुमच्याकडे जर पाहिलं तर 25 मिनिटाचा अवधी आहे आणि 25 मिनिटामध्ये 5 षटकं तुम्हाला टाकायची आहेत या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील. हो, खोलवर टप्प्याला चेंडू होता. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह केला होता, परंतु तिथे चांगला प्रयत्न राहिला मिडॉनला आणि ते चेंडू आले डॉट. चैतन्य स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय. चैतन्यकडे ते पोटेन्शियल आहे, ते कॅलेबर आहे आणि चॅम्पियन क्रिकेटमध्ये या खेळाडूचा बोलबाला आहे. कानाई स्पोर्ट्स 5Aचा हा खेळाडू. ओ यावेळी देखील स्विंग अँड मिस अपील लाऊड केली, परंतु इथे डॉट बॉलचा इशारा होता का बॉल टर्न झाला. अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला. जबरदस्त बॉलिंग अटॅक. इथे ठिचून मारा आणि चैतन्यसारख्या बॅटरला कडेकडे ठेवलंय स्ट्राईकवरती. चांगली गोलंदाजी केली जाते. इथे देखील बाउन्सर होता, खऱ्या अर्थानं पूल करण्याचा प्रयत्न आणि इथून जर पाहिला तर चैतन्य संघर्ष करत असताना या षटकामध्ये पाहायला मिळाला. महत्त्वाचा फलंदाज आहे, जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल चैतन्यला या मॅचमध्ये. हो, यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न. बॅटची रुबी कट, बॉल चालला फाईन लेगला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, फिल्डिंग चांगली. इथे देखील सिंगल कन्सीड झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. एक चौकार आला या मॅचमध्ये, तो देखील विनयच्या बॅटमधून. तो देखील स्ट्रोक तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. नशिबाच्या 4 धावा मिळाल्या आणि इथून जर पाहिलं तर आणखीन एक नशिबाची 1 धाव मिळाली आहे असंच म्हणावं लागेल. स्कोरकार्डवरती फक्त आणि फक्त 5च धावा. अप्रतिम बॉलिंग अटॅक. सध्याच्या घडीला अनिल अंकलेश प्रतिष्ठान हा संघ अडचणीमध्ये आहे, परंतु चांगले बॅटर दोन्ही आहे मैदानाच्या आत. विनायक पाटील आडव्या बॅटने जागा बनवली. लॉंग लेगला फटका खेळलाय. अप्रतिम फटका. चॅम्पियन प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट. पाहायला मिळाला. वॅकंट एरिया होती, गॅपमध्ये खेळले होते आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा या मॅचमध्ये विनयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. हर्षद पाटील पुन्हा एकदा. यावेळेस देखील आणखीन एक मोठा फटका, परंतु फिल्डर आहे त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा 2रा चौकार या मॅचमध्ये विनयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला.
येत आहे विनय पाटीलची. मालजीपाडा जय महाकाल या संघामध्ये खेळत असतो आणि आज हा मालजीपाड्याचा खेळाडू मॅन इन फॉर्म झालाय. 5 मध्ये 12 वरती तो खेळतोय. 13 धावा संघाची धावसंख्या. 5 बॉल झाल्यात. दुसऱ्या ओव्हरचा अंतिम बॉल. 2 एंड पाहतोय आपण या मॅचमध्ये आणि सध्याच्या घडीला जुचंद्र विलेज एंडनी गोलंदाजी होत असताना 2 चौकार आल्यात सलगचे. काय तिसरा येईल. ड्राईव्ह केलाय फुलटॉस बॉलला. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आहे. रनआउटची दाट शक्यता. अपील केली होती लाऊड अपील आणि पंचांनी टीव्ही अंपायरला या ठिकाणी बोलवलं गेलंय. थर्ड अंपायरची मागणी गेले. DRS पंचांकडून हा इशारा आहे रनआउट करता. वेगाने दोन्ही बॅटर धावले होते आणि जबरदस्त फिल्डिंग पाहूया काय होते. तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. टेक्निकल सपोर्ट JTC लाईव्ह TCP लाईव्हच्या माध्यमातून घेतला जाणार आहे या मॅचच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आतापर्यंत खूप चांगली कामगिरी TCP लाईव्ह आणि JTCची आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगलं टेलिकास्ट आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील फलंदाज बाद आहे की नाही. आणि पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय आतापर्यंत आलेला नाही आहे. आमचे पंच त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. इट्स OUT फलंदाज बाद. धावबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज या मॅचमध्ये बाद झाला. सुरुवातीला आदित्यला आपण धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहिलं. इथे विनय पाटील जो चांगली बॅटिंग करत होता, धाव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि धावबाच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज या मॅचमध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये रूपात आणखीन एक फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच रनआउट झालाय. बॅटर मी म्हणेन थोडासा जर पाहिला ना कमी पडताना दिसला. बॅट हवेतच राहिली. पोचू शकला असता कदाचित. बॅट जर त्या क्रीजवरती स्लाईड केली असती ना तर नक्कीच तो वाचला असता. परंतु बॅट हवेत आणि स्टंपवरती बॉल बॅकअप करून जबरदस्त तो लावला गेला हर्षदच्या माध्यमातून. रनआउट. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर होता, त्याचंही कौतुक करेन. जबरदस्त फिल्डिंग वर्क त्याच्या माध्यमातून. 13 धावा 3 विकेट 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चॅम्पियन प्रीमियर लीग सीझन 2 जबरदस्त. दरवर्षी आपण पाहतोय ही स्पर्धा व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा आणि भरपूर सारी मेहनत आयोजकांच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 विकेट 13 या धावसंख्येवरती. चैतन्य सारखा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्यांनी धावा केल्या तो रनआउट झालाय. खास करून विनय पाटील. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि तो रनआउट झाल्यानंतर न्यू बॅटर आलाय जितू देवलीकर. जितेंद्र देवलीकर हाही कानाई स्पोर्ट पाय एचा खेळाडू आहे आणि सध्या बहुचर्चित असलेला खेळाडू. एक्सपिरियन्स आहे आणि पांजू नगरीमध्ये देखील त्याचा बोलबाला आपण पाहिला. अगदी सिरीजच्या रेसमध्ये होता नंबर 2ला हा खेळाडू. म्हणूनच पियुष भुईर बॉलिंग मार्कवरती आणि इन्काउंटर पाहिला अनेक वेळा चॅम्पियन क्रिकेटमध्ये. पाहूया या बॉलवरती काय घडेल. सॉफ्ट हँडने ऑन दी अप खेळलाय. कव्हरच्या दिशेने बॉलला फक्त पुश केला आणि कव्हरचा फिल्डर पुढे येईल तिथपर्यंत पुन्हा एकदा अतिघाई संकटात नाही. कॉलिंग केली जितूनी. चैतू रेडी नव्हता आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केलाय जणू काही चैतूनी जितू करता. त्याचं कारण आहे जितू धावत गेला. चैतूचा कॉलिंग नव्हता आणि रनआउटच्या माध्यमातून विकेट. आतापर्यंत खराब क्रिकेट पाहायला मिळालंय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाच्या माध्यमातून धावबाच्या स्वरूपात आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. चैतन्य कारखंडी या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. नवीन फलंदाज अनिकेत बोमटे मैदानावरती दाखल झालाय.
द ग्रेट मराठा जुचंद्र या संघासाठी आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट अनिकेतच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहिलं. आज अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाच्या माध्यमातून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आणि ते जबाबदारीने खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार हो, जितूसाठी फुल टॉस बॉल होता, पूर्णपणे लाईन मिस केली आणि इथे पाचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद झालाय. महत्वाची विकेट जितू देवलीकर आयकॉन प्लेअर होता या संघाचा आणि तो देखील माघारी परतलाय. पियुष भोईर, वा अप्रतिम कामगिरी पियुष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महत्त्वाचा फलंदाज बाद झालाय आणि जितूला इथे माघारी परतावं लागेल या सामन्यामध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 विकेट अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाचे आपल्याला पाहायला मिळालेत. सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळाली आहे. ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता, फुल टॉस चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली आणि ते पायचीच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. जितू देवळीकर काही गोलंदाजी केली आहे पियुष भोईरनं. आतापर्यंत या मॅचमध्ये त्याने 3 विकेट प्राप्त केल्यात आणि फक्त 5 धावा त्याने खर्च केल्यात. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत पियुषची राहिली आहे. या संघाचा आयकॉन प्लेअर आहे, या संघाचा कॅप्टन आहे आणि कॅप्टन म्हणून जबाबदारी माझ्यावरती का सोपवली आहे ना, अगदी आपल्या खेळाच्या माध्यमातून सिद्ध करत असताना पियुष भोईर अप्रतिम कामगिरी आणि इथून दबाव निर्माण केलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघावरती. संतोष आलाय, संतोष वळवी मैदानाच्या आतमध्ये. चांगली साईड आहे अनिल अंकलेश टीमची. ज्या पद्धतीने विकेट गेल्यात तरी सुद्धा बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे या संघाकडे. जितेंद्र सध्या स्वस्त आहेत, बाद झालाय. 14वरती 5 धक्के. पियुष भोईर ज्याच्या नावावर 3 विकेट आहेत आतापर्यंत 1.2 म्हणजे 8 बॉल टाकल्यात. सेकंड स्पेलमध्ये तो आहे आणि सध्याच्या घडीला त्याच्या नावाचा बोलबाला आहे. काय फायपर तो पूर्ण करेल या मॅचमध्ये, हाही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पुढचा बॉल पियुष भोईरचा संतोष करता. ओ यावेळी प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता परंतु गॅपमध्ये ग्लान्स केलं या बॉलला. पायावरचा बॉल दिशाहीन चेंडू होता आणि अगदी बॅटची इनर एज लागली, इनसाइड एज, चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत 18 धावा. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्मवरती विकेट. यावेळेस फुल टॉस बॉल, मोठा फटका करण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी परंतु त्याला भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. संतोषच्या बॅटमधून सलगचा दुसरा चौकार या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप शोधला आणि तिथे फिल्डर पोचू शकला नाही. 1 बाउन्सने येतोय चौकार. 4 धावेने धावफलक. 22वरती 5 विकेट येत आहेत, त्यानंतर चौकार देखील येत आहेत. 2 वेळा या गोष्टी पाहिल्या. पियुष भोईर 3 विकेट 13 धावा, 4 बॉल 10 बॉलमध्ये 13 धावा खर्च केल्या, 3 विकेट. आणि संतोष वाळवी जबरदस्त बॅटिंग करतोय. जास्तीत जास्त श्री काणाई स्पोर्ट पाय एचे खेळाडू या संघामध्ये पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ओ स्विचिटचा फटका खेळायचा होता आणि इथे मात्र अपील फक्त आणि फक्त केली होती परंतु त्या अपीलमध्ये तितका जर पाहिलं ना तर भरोसा नव्हता आणि इथे डॉट बॉल येतोय. 5 बॉल 22 धावा आतापर्यंत, 5 गडी बाद.
चांगला कमबॅक या चेंडूवरती आपण पियुषच्या माध्यमातून पाहिला. ज्या पद्धतीने स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न संतोषने केला. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 चौकार त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिले होते आणि इथे जर पाहिलं तर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न संतोष या मॅचमध्ये करतोय. संघाची धावसंख्या 22 धावा, परंतु इथे आणखीन धावा बनवाव्या लागतील. जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर पोहोचतील का? चांगला प्रयत्न गोलंदाजाने केलाय, परंतु 2 धावा इथेही कंप्लीट केल्या जातील. संधी निर्माण करतोय पियुष. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये इथेही संधी निर्माण केली होती, परंतु फिल्डर त्या ठिकाणी नव्हते. ते 2 धावा कन्सिड झाल्या. संघाची धावसंख्या 24 धावा स्कोर कार्डवरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना अनिल अंकलेश, प्रतिष्ठान खाडी या संघाने स्कोर कार्डवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 24 धावा स्कोर कार्डवरती बनवल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी पियुष यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 2 षटकं हाताळली आहेत आणि आतापर्यंत जर पाहिलं तर या मॅचमध्ये त्यांनी 15 धावा खर्च केल्यात. 3 महत्त्वाचे विकेट या मॅचमध्ये आतापर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत आणि इथून जर पाहिली ना तर भागीदारी करावी लागेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघासाठी. एका बाजूला संतोष वळवी चांगली बॅटिंग करतोय, परंतु मैदानावरती त्याला चांगली साथ द्यावी लागेल. अनिकेत भोमटेला त्याच्याकडे देखील क्षमता आहे, मोठे फटके तो घेऊ शकतो, परंतु 6 षटकांचा सामना आहे. आणखीन 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये मैदानावरती उभं राहून चांगली बॅटिंग करावी लागेल. नो डाऊट. आणि एक 50-50 ओव्हर देखील बाकी आहे आणि तेच 50-50 ओव्हरचा इशारा आलाय. म्हणजेच काय, अनिकेत भुमटे, श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा तसा द ग्रेट मराठा या संघाचा खेळाडू आहे. ओपनिंग बॅटर आहे. ओपनिंग किंवा मिड विकेट, मिडल ऑर्डरला चांगली तो बॅटिंग करतोय. बघूया या मॅचमध्ये त्याची छाप या चॅम्पियन क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल का. सध्या फॉर्मला आहे हा खेळाडू आणि नुकताच मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. अनिकेत भोमटे 50-50 ओव्हर त्याच्याकरता देखील चॅलेंज आहे आणि बॉलिंग मार्कवरती आला आहे मिस्टर विघ्नेश मडवी. हाही एक अव्वल दर्जाचा गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज. खऱ्या अर्थाने विघ्नेशचा विचार केला तर सुरुवातीला पॉवर प्ले ओव्हर टाकण्यामध्ये एक्सपर्ट असा गोलंदाज आहे. सध्या या मॅचमध्ये त्याला आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 तो घेऊन आलाय. 50-50 ओव्हर, चॅलेंजिंग ओव्हर आणि इथे भरपूर गेम चेंज होताना पाहिले आपण. पहिला बॉल, ह्यावेळी मात्र फ्लाय स्लिप शॉर्ट थर्डमॅनला बॉल गेला होता. बॅटची आउटसाईड एज आणि तिथे फिल्डर होता. कॅच घेण्याकरता तो गेला, परंतु कॅच ड्रॉप. हा कॅच महत्त्वाचा असेल निशांजी, ज्या पद्धतीने अनिकेतची बॅटिंग आहे. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण करून दिली होती. बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेशला आपण पाहतोय आणि ज्या पद्धतीने जर पाहिलं तर फ्लाइंग स्लीपमध्ये चांगला प्रयत्न केला होता. तेजस देवळीकर होता त्या ठिकाणी सेफ हँड आणि त्याच्याच माध्यमातून मिस्टेक झाली, परंतु डिफिकल्ट झेल होता. चांगला प्रयत्न तेजसच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला होता. गोलंदाज तयार. यावेळेस देखील आणखीन एक चांगला चेंडू, परंतु इथे यष्टिरक्षकाने मिस्टेक केली आहे. 22च्या स्वरूपात इथे सिंगल मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 25 धावा. 50-50 ओव्हरचं षटक आहे आणि या षटकामध्ये तुम्हाला 12 धावा बनवायच्या आहेत आणि इथून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल. हा नक्कीच. एकाला 12 बनवायचे तर एकाला 12 रोखायच्यात. यासाठीच तर हे ओव्हर आहे 50-50. ISPL नंतर भरपूर ठिकाणी आपण पाहिलं आहे 50-50 ओव्हर. हो, पुन्हा एकदा काय राईस केलंय बॉलला, परंतु पाहिलं गेलं तर जास्त बाहेर निघतोय. टॉस होऊन आणि तिथे गोलंदाजांनी लगेच DRSची मागणी केली. बघूया थर्ड अंपायर काय डिसिजन देत आहेत. बाउन्सरचा वापर केला, परंतु पंचाने वाईट चेंडू घोषित केला. लगेच बॅट फिल्डिंग करणाऱ्या टीमने तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील व्हाईट बॉल आहे की नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून पारदर्शकता अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि ती पारदर्शकता पंचांच्या माध्यमातून देखील आपण पाहणार आहोत. परंतु या मॅचमध्ये जर पाहिलं तर युग रुहाणी मालोडी या टीमचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, सुरुवातीच्या फलंदाजांना बाद केलं. धाबाच्या स्वरूपात अनिल अंकलेश, प्रतिष्ठान खाडी या संघाच्या आतापर्यंत 3 फलंदाज बाद झालेत. कुठेतरी जर पाहिलं तर कॉलिंगचा अभाव या संघाच्या माध्यमातून आपल्याला जाणवला आणि जितू देवलीकरची महत्त्वाची विकेट पायचीच्या स्वरूपात तो देखील बाद झाला आहे. परंतु संतोष मैदानावरती दाखल झाला आहे आणि आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 10 धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. परंतु आणखीन येणाऱ्या चेंडूंवरती त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व 2 आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कारण या स्पर्धेचं आयोजन खूप चांगल्या पद्धतीनं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनने केलेलं आहे. इट्स अ फेअर डिलेव्हरी.
पंचांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी असा निर्णय आलेला आहे. डॉट बॉल असेल. साईड लाईन देखील चेक केलेली आहे. पंचाने निर्णय आलेला आहे. तिसऱ्या पंचाचा निर्णय आलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. विघ्नेश माडवी. हो यावेळेस देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचलेत. आणखीन एक झेल आपल्याला पाहायला मिळाला. आणखीन एक फलंदाज बाद. फिफ्टी फिफ्टी ओव्हर सध्या विघ्नेश मडवीच्या नावावर राहिले. अजूनही काही घडू शकते. 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये एकच धावाला, एक विकेट घेतले, 2 डॉट बॉल, 25 धावा, 6 गडी बाद. ओ यावेळी बॅट चेंज आणि पाठीमागे बॉल निघून जातोय. फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर येतोय चौकार. इथे देखील नशिबाची साथ मिळाली. फलंदाजाला बॅटची एज लागली होती. यष्टांच्या मागे रुपेश काठे त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून चुकी झाली. चांगला बॅकअप केला होता तेजसने, परंतु चेंडू अडवू शकलेला नाही आहेत. इथे नशिबाचा चौकार मिळाला फलंदाजाला. आतापर्यंत या षटकामध्ये 5च धावा बनल्या आहेत. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा. हो यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न, स्लॅश करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा विघ्नेश मडवीने खर्च केल्यात. वा विघ्नेश वा, काही गोलंदाजी केली आहे 50-50 ओव्हरमध्ये. खऱ्या अर्थाने या षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5च धावा आलेल्या, त्यामुळे 2 धावा मायनस होतील. तर स्कोर कार्डवरती सुधारित धावसंख्या किती असेल? 27 धावा स्कोर कार्डवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 27 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळालेत. काय गोलंदाजी केली अक्षयजी, अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. या संघाच्या माध्यमातून याही षटकामध्ये भरपूर कमी धावा गोलंदाजाने खर्च केल्यात. फायदा झालाय 50-50 ओव्हरचा. 5 धावा आल्या आणि जे स्कोररने सांगितले की 2 धावा इथे मायनस होईल, तर टोटल या 3 धावा या ओव्हरमध्ये आपण पाहिल्यात. जबरदस्त बॉलिंग अटॅक, म्हणजे 27 वरती 6 गडी बाद. अनिकेत बुमटेला आता वन साइड हिरो बनावं लागेल आणि 1 मॅन आर्मी पारी खेळावी लागेल. ज्या परिस्थितीमध्ये संघ आहे ना, या परिस्थितीमधला हा आदर्श खेळाडू आहे. आणि बॉलिंग मार्कवरती कोण आलाय तर अमित यादव दुधनाथ बॉलिंग मार्कवरती आलाय. एकाच टीममध्ये खेळतायत, एकमेकांच्या खाणाखुणा, एकमेकांचे डावपेच माहिती असलेले हे दोन्ही खेळाडू. विचार केला सिद्धिविनायक चंद्रपाडा, ग्रेट मराठा या संघामध्ये सातत्याने हे क्रिकेट खेळत असतायत आणि तेच 2 खेळाडू आमने सामने आल्यात. मजा येईल या बॅटलमध्ये. या बॉल नंतर आपण काही महत्त्वाचे अनाउन्समेंट देखील करणार आहोत. डावपेच माहिती आहेत आणि इथे मात्र लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला स्टेअर केलंय इन टू द गॅप. दिल मांगे मोर, येतोय 4, चौकार.
बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आणि 4 धावा अनिकेतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 31 धावा. बॉलिंग ट्रॅकवरती अमित यादवला तुम्ही पाहताय आणि एका बाजूला अनिकेत बोबडे. एकाच संघामधून हे दोन्ही फलंदाज खेळत असतात, हे दोन्ही खेळाडू खेळत असतात, परंतु एकमेकांच्या विरोधात या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, इथे वाचण्याचा प्रयत्न केला, खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला. इट्स अ नो बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला अमित यादवच्या माध्यमातून आणि ते एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 32 धावा. अक्षयजी इथे जर पाहिलं तर एका बाजूला अनिकेत भोमटे द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाच्या माध्यमातून देखील खेळताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या विरोधात गोलंदाजी करत असताना अमित यादव तो देखील त्याच संघामध्ये खेळताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेत आणि एकमेकांच्या विरोधात काय जबरदस्त बॅटल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगला उल्लेख तुम्ही केला. एकाच टीममध्ये खेळणारे खेळाडू आहेत, एकमेकांच्या खाणाखुणा माहिती आहेत. फ्रीडचा बॉल, फ्रीडचा बॉल, मोठा फटका खेळायचा. हवेत बॉल आहे, फ्रीड बॉल आहे आणि फ्रीड बॉलवरती सध्या जीवनदान मिळेल बॅटरला. 2 धावा येत आहेत. म्हणजे या आतापर्यंतच्या गोलंदाजीमध्ये जर पाहिलं ना तर 2 बॉलमध्ये 7 धावा आल्यात. अनिकेत भोमटेचा बोलबाला राहिलाय. 34 वरती 6 गडी बाद आहेत. 10 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगचे आणि अनिकेत भोमटेची बॅट लागली 50-60चा आकडा दिसेल. इथून मोठे फटके खेळण्याचा सातत्याने प्रयत्न करावा लागेल अनिकेतला. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील ऑन साईडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत मिड विकेट रिजनला. फिल्डिंग चांगली आहे. इथे फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ते 35 धावा. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये अमित यादवने तब्बल 8 धावा खर्च केल्यात. या मॅचमध्ये मोमेंटम क्रिएट करायचं असेल ना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला तर या षटकामध्ये मोठे फटके खेळावे लागतील, कारण 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 8 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात आणि त्याच्यावरती आणखीन दबाव निर्माण करू शकतात, परंतु मोठे फटके खेळावे लागतील. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू हा देखील वाईट बॉल. दबाव जाणवतो या गोलंदाजावरती. सुरुवातीच्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली आहे, परंतु या षटकामध्ये दिशाहीन गोलंदाजी आतापर्यंत अमित यादव याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. मागील वर्षी आर.के. टायगर या संघामध्ये होता. विनर टीम होती चॅम्पियन प्रीमियर लीगची आणि काय गोलंदाजी केली होती या खेळाडूने. जबरदस्त तिथून फॉर्मला आला होता. स्लोवर 1 चेंडू होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही. मिस टायमिंग फटका आहे. पियुष भोईर पुढे येतोय आणि जबरदस्त झेल कॅरी करतोय. पांजूचा हा खेळाडू आणि अप्रतिम कॅच एस्टनच्या मागे होता, पुढे आला, इथे कॅच कॅरी केलाय. 7वा धक्का 36 वरती. चांगला कमबॅक करणारा चेंडू अमितच्या माध्यमातून आपण पाहिला. महत्वाची विकेट अतुलला बाद केलं. नवीन फलंदाज उत्तम धिंडा मैदानावरती दाखल झालाय. अमित यादव चांगली गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो आणि त्याच्या माध्यमातून आपण कमबॅक पाहिलाय, परंतु इथून धावा बनत नाही आहे. धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. एका बाजूला अनिकेत भोमटे चांगली बॅटिंग करतोय, त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणणं गरजेचं आहे, परंतु अतुलने तिथे मिस्टेक केली. त्याने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा तो फटका फसला होता, कारण विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आणि तिथून जर पाहिलं तर मोठा फटका खेळू शकला नव्हता फलंदाज अतुल त्या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस अराउंड द लेग क्लीन बोल्ड त्रिफलाचीच्या स्वरूपात सलगचा दुसरा धक्का. अमित यादव कमबॅक करतो या षटकामध्ये. आणखीन एका फलंदाजाला बाद केलाय. स्टंपवरती बॅटर शप्पल झाल्याच स्टंप टू स्टंप लाईन हा चेंडू होता आणि लेग स्टंपला उडवलं गेलंय. ही खासियत आहे अमित यादव उर्फ दुधनाथ. हा बॉल पहा, लेग स्टंपवरती पिचिंग केलेला बॉल आणि दांडी गोल होते. नेक्स्ट मॅचचा देखील आपण महत्त्वाची सूचना देतो. नेक्स्ट मॅचचं अनाऊन्समेंट या बॉल नंतर आपण करणारच आहोत.
आणि त्या दोन्ही टीमने टॉसबॉक्सच्या दिशेने यायचं आहे. टीमची धावसंख्या आहे सध्याच्या घडीला टोटल 36 धावा. हॅट्रिकवरती आलाय अमित यादव ऑन अ हॅट्रिक चान्स. शेवटचा बॉल 8 विकेट गेल्यात म्हणजे 2 विकेट आहेत. बॅटिंग करत असताना अनिल अंकलेश या संघाकडे जय आलाय. हॅट्रिकची संधी होती, हॅट्रिकची संधी नाही, परंतु काय गोलंदाजी केली अमितने. जबरदस्त कमबॅक. सुरुवातीचं जर पाहिले ना 3 बॉल तिथे जर टोटल पाहिलं तर धावा आल्या होत्या 8 आणि शेवटच्या 3 बॉलवरती 2 विकेट, 1 वाईटची धाव म्हणजे एकच धाव दिली. अप्रतिम. शेवटचाही बॉल पहा, आतून बाहेर काढलेला बॉल. ग्रेट बॉलिंग अटॅक. 5 ओव्हर टीमची धावसंख्या आहे 36. यानंतर होणारा सामना स्वयंभू पायगाव आणि अमैरा मायग्रेट या 2 संघामध्ये. दोन्ही संघाच्या कॅप्टनने रेडी राहायचं आहे. यानंतर आपला सामना असणार आहे. परंतु काय गोलंदाजी केली आतापर्यंत युग रुहानी मालोडी या संघाच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजी. अमितनं देखील कमबॅक केलं. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्यांनी धावा खर्च केल्या, परंतु तदनंतर टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य अमित यादव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला आहे. इथून जर पाहिलं तर 5 षटकामध्ये 36 धावा स्कोर कार्डवरती बनल्यात, परंतु या स्लॉगवरच्या षटकामध्ये निर्णायक षटकामध्ये धावा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला बनवाव्या लागतील. मैदानावरती अनिकेत बोमटे आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूमध्ये 8 धावा त्याच्या नावावरती आहेत आणि या 6 चेंडूवरती त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 50-50 ओव्हरमध्ये या गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी केली होती त्या षटकामध्ये आणि याही षटकामध्ये जर पाहिलं तर त्याच्यावरती विश्वास दाखवलाय कॅप्टनने. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी. डाऊन द बॉल आणि तिथे मिस्टेक झाली. सोपा झेल होता लॉंग ऑफसाठी, परंतु तिथे कॅच ड्रॉप आणि 2 धावा अनिकेत बोमटेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचमध्ये 2 जीवनदान मिळालेत. अनिकेत बोमटेला संधीचं सोनं करावं लागेल आणि त्या प्रकारचा हा बॅटर आहे अनिकेत बोमटे करता. या अगोदरचा चेंडू पहा, पुढे ठेवला, बॉल टॉस झाला, ऑफ साईडला लॉंग ऑफला खेळलेला बॉल कॅच ड्रॉप झाला. जागा बनवले, 2 वेळा झेल सुटला आणि त्याचा परिणाम आहे बूम बूम. अनिकेत बोमटेच्या बॅटमधून येतोय चॅम्पियन प्रीमियर लीग षटकार. फटक्याची नितांत आवश्यकता होती. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी टीमला तोच फटका अनिकेत बोमटेच्या बॅटमधून या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज विघ्नेश पुन्हा एकदा. यावेळेस देखील ऑन साईडला आडव्या बॅटनं स्ट्रोकला केलाय, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न, थोडीशी चाच पडले, बॅकअप चांगल्या आणि तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. या षटकामध्ये चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने तो प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे 2 धावा मिळाल्या. विघ्नेशचंही कौतुक, कारण की पहिल्या बॉलवरती कॅच उडाला होता, प्रयत्न प्रामाणिक होते आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावा आल्यात 46. 8 विकेट 3 चेंडू. हो, यावेळी अपरकटचा फटका, बॅकफुट पंच, बॅटची एज आणि इथे थेट थर्डमॅन क्षेत्रामध्ये जातोय आणि गिरेक अनिकेतच्या बॅटमधून येतोय दर्जेदार चौकार. या चेंडूमध्ये आतापर्यंत 22 धावांवरती अनिकेत बोमटे या मॅचमध्ये खेळतोय. ज्या पद्धतीने सुरुवातीला जर पाहिला तर संघ अडचणीमध्ये सापडला होता. संघातील प्रत्येक खेळाडू म्हणत असेल, संघाची अडकलेली नाव रे, तिला किनारी लाव रे. आणि खऱ्या अर्थानं संघाची अडकलेली नाव या मॅचमध्ये किनारी लावत असताना अनिकेत बोमटे अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत या मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. हो, यावेळेस बाउन्सरचा वापर केलाय, थोडेसे बॅकफुटला गेले होते, स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता, परंतु इथे चेंडू आलाय डॉट. चांगला कमबॅक करणारे चेंडू विघ्नेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. चांगला टॉस केला, बॉलला राईज केला आणि राईज केल्यानंतर आतमध्ये बॉल आला, बरोबर शोल्डर लेवलला हा बॉल आला. जबरदस्त बॉल, रायझिंग डिलिव्हरी, डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल अनिकेत बोमटे.
ओ शपल क्रॉस झाला, ऑफस्टम्पवरती गेला आणि इथे पहा काय करते. व्हाईट बॉलचा सिग्नल आला पण तो बॅटर दुसरी धाव घेण्याचा इरादा केला, एकटाच या रेसमध्ये सापडला आणि विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलाय. रनआउट झालाय धक्का क्रमांक 9. व्हाईट प्लस रनआउट 51 वरती 9 विकेट. पण आता बदल ऑफस्टम्पवरती पिचिंग केलेला आता ऑल आऊट होईल की नाही हा प्रश्नचिन्ह होता. रनआउटच्या माध्यमातून इथे दुसरी धाव घेत असताना विकेट जातोय. अनिकेत भुमटे मात्र काम योग्य केलंय त्याने. जो प्रोजेक्टेड स्कोर दाखवत होता अगदी तिथपर्यंत पोहोचवलंय. 53 झाल्यात आणि 54चं आव्हान 6 षटकांमध्ये. एक फायटिंग टोटल सामोरं ठेवलंय. फाईट करू शकतो संघ सेकंड इनिंगमध्ये. त्या अगोदर आपण टॉसची अनाऊन्समेंट करतो. दोन्ही कॅप्टन येतील प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. यांचा स्टेजवर आगमन झाले. दादाजी म्हणे मामाचा गाणी झाला पाहिजे. दिशेने जाऊया आणि केवळ आहे. केवळच्या शुभहस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. एका बाजूला अमायरा मायग्रेट आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय स्वयंभू पायगाव. दोन्ही टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल केवळ यांच्या शुभहस्ते केला जातोय. छाप काढा, तोच कॉईन आहे. हेडचा कॉल दीपक मडवी यांचा. अँड टेल. येस येस टेल आहे सर. टेल आहे, टेल आहे. जास्त वेळ घेत नाही. काय वेळेला काय निर्णय असेल? काय घेऊ सांग, तुला काय पाहिजे? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग स्वीकारले. पहिली मॅच नक्कीच भरपूर प्रयत्न करावे लागले पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये काय थोडासा बदल आहे का टीममध्ये की तेच खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील? थोडं चेंजेस आहेत, 2 प्लेयर चेंजेस आहेत आणि थोड्या आमच्या चुकीमुळेच आम्ही मॅच हारलो. तर थोडा चुकीचा प्रयत्न करणार. क्या बात आहे. दीपक, तुला देखील आज प्रश्न असेल, टीममध्ये काही चेंजेस आहेत की तोच संघ पाहायला मिळणार? बघू, आम्ही ठरवू आता. टीम मॅचच्या अगोदर आमचा एक गेम प्लॅन असतो, तेव्हा आम्ही ते ठरवू टीममध्ये चेंजेस करायचे का नाही. चेंजेस करायचे असले तर काय बदल करशील दीपक? मग तुझ्या मते ज्याप्रमाणे तू पहिला सामना खेळलायस त्या अनुषंगाने
काय बदल तुझ्या टीममध्ये असायला हवा? ऑनेस्टली बोलायचं झालं तर माझी रिलेटिव्ह आहे, त्याच्यामुळं चेंजेस आता ते जरा हार्डच जाईल आम्हाला, तरी पण बघूया काय असं. चला दोन्ही टीमला देतोय शुभेच्छा. नक्कीच ही मॅच दोघांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला जाऊया आपण चालू सामन्याच्या दिशेनं. छोटं टोटल म्हणता येणार नाही, क्रिकेटचा खेळ आहे, त्याच्यामुळे नक्कीच हे बॅटल देखील चांगलं पाहायला मिळेल. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे साथी समालोचक अक्षयजी साटम आणि तुकाराम मंगेला सर. थँक्यू. जबरदस्त मॅच नक्कीच पाहायला मिळेल. टार्गेट 54 धावसंख्येचा आहे आणि 54 अनेक वेळा पाहिलं या मैदानावरती. 36 धावा देखील डिपेंड होताना पाहिल्यात. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगताना पाहिलं आहे. म्हणून या ग्राउंडवरती देखील धावसंख्या कोणतीही सेफ नाही आहे. स्वर्गीय नागेश काका मैदान आणि या मैदानावरती अनेक टुर्नामेंट आपण पाहिल्यात. छोटा टोटल अच्छा बॅटल रंगत असताना 54 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती जितेंद्र देवलीकर या गोलंदाजाला पाहतो. यंदाच्या हंगामामध्ये भरपूर फॉर्ममध्ये आहे. श्री कान्हाई स्पोर्ट पाय एचा हा खेळाडू आणि आयकॉन प्लेअर म्हणून या संघामध्ये देखील आपण त्याला पाहतोय. चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार. दोन संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि त्यांच्या अपोजिट युग अँड रुहानी 11 अशा प्रकारचा मॅच. प्रथम बॅटिंग करत असताना अनिल अंकलेश संघाने टीमची धावसंख्या जर पाहिली 53 केल्या आणि 54चा एक फायटिंग टोटल उभारलं गेलं आहे. आणि आता त्या धावांचा पाठलाग कशा प्रकारे रुहानी 11 संघ करेल की ते या धावा अनिल अंकलेश प्रतिष्ठान धावा रोकेल, हे इंटरेस्टिंग असतील गोष्टी. जितू देवलीकर बॉलिंग मार्कवरती. 2 सलामीवीर आपण पाहतोय. एका साईडला विघ्नेश मडवी मालोडीचा हा खेळाडू आपण पाहतोय आणि त्याच्यासोबत आहे मिस्टर हर्षद. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल आणि एक चांगला टप्पा, अचूक टप्पा, भेदक मारा, कन्सिस्टन्सी आहे. आमच्यासोबत नारंगीचा गोड आवाज तुकाराम मांगेला सर जॉईन झाले. 54 धावा आहेत. टार्गेट छोटं वाटत असेल परंतु बॅटल मोठा आहे. नक्कीच आपण चर्चा करूया. अक्षयजी साटम आमच्या जोडीने. चॅम्पियन प्रीमियर लीग मधला हा मॅच आहे. तिसरा सामना सुरू आहे. आणि जसा तुम्ही उल्लेख केला बाबा, टोटल छोटा आहे. छोटा टोटल बडा बॅटल इथे होऊ शकतो. त्याकरता पहिल्या 2 षटकामध्ये विकेट येणं गरजेचं आहे. धावा रोखणं गरजेचं आहे. टिचून मारा होतोय. पहिले 2 डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ऑफ ब्रेक बॉल आतमध्ये वळाला आणि ऑफ ब्रेक बॉलवरती तितका समाचार आला नाही बॅटरकडून. विघ्नेश करता पुढचा बॉल. पायातला बॉल होता. एक स्टायलिश फटका होता. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा होता आणि लॉंग ऑनला जबरदस्त संतोषने हा झेल टिपलाय. 3 बॉल राहिलेत गोलंदाज जितेंद्र देवलीकरच्या नावावर. बघूया. पुढ्यातला चेंडू होता, पायावरचा चेंडू होता. आला की बॉटम हँडचा वापर झाला पण तितका नाही वापर झाला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते संतोष, त्याने टिपला झेल. बघा ही स्पर्धा अशी आहे, ज्यावेळेला यंगस्टर खेळतात, नवीन खेळाडू खेळतात, 2 डॉट बॉल आल्यानंतर येणारा दबाव, प्रेशर तो हँडल करू शकत नाही. क्रिकेटचा खेळ तुम्हाला तो दबाव कसा सहन करायचा, त्या दडपणाला तुम्ही कसं हाताळणार, या सर्व गोष्टीवरती अवलंबून असतो. थोडासा वेळ द्यायचा आहे, टाइम द्यायचा आहे. भाई आप थोडासा वक्त देंगे ना इस बार तो आने वाला वक्त आपका साथ देगा. थोडासा वेळ द्यायचा असतो, टाइम स्पेंड करायचा होता, ते नाही करता आलं. जो दबाव पहिल्या 2 डॉटमधनं निर्माण झाला त्या दबावामध्ये आलेला हा विकेट आहे आणि तेच करायचं आहे गोलंदाजाला, तेच करायचं आहे. रेग्युलर इंटरव्हलमध्ये त्याला विकेट घ्यायचे आहेत. विकेट आले तर कदाचित या धावा डिफेंड होतील. आता आपण दुसऱ्या अंगाने विचार करायला तर ॲज अ बॅट्समन असं नाही की बॅटिंग ऑर्डर खराब आहे, बॅटिंग ऑर्डर चांगली आहे, पण सुरुवातीला जर रन नाही आल्या, विकेट आले, मग तो येणारा दबाव बॅट्समन देखील सहन कसे करणार ते बघणं इंटरेस्टिंग असणार. पहिले 2 डॉट बॉल आणि त्यानंतर आलेला विकेट. न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल होतोय तेजस देवलीकर हा बॅटर आपण पाहतोय. एकाच टीमचे दोन्ही खेळाडू आमने सामने. कान्हाई स्पोर्ट पायचे दोन्ही खेळाडू, एक ओपनिंग बॅटर तर एक ओपनिंग बॉलर आहे आणि तेजस आता 1 डाऊन करता आलाय. बघूया सध्या त्याच्या बोलबाला कसा असेल, कारण की जितेनच्या अगेन्स्ट तो खेळतोय. एकाच ग्राउंडवरती प्रॅक्टिस करणारे 2 खेळाडू आणि चांगला बॅटल सध्या रंगतोय. जसं उल्लेख केला आहे का, ओपनर बॅट्समन, ओपर बॉलर, काउंट कोण ओपन करणार, पहिला हमला कोण करणार,
हमला करण्याची प्रयत्न केला गेला होता. थोडंसं दूरवरती होते, मिड विकेटला येतात, फील्ड करतील, थ्रो करतील, तो परत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. कोण हमला करणार, कोण हल्ला करणार, भरपूर चलबिचल चाललंय, भरपूर काही या मैदानावरती देखील चाललंय. या 2 धावा आल्यात, बॅटच्या वरती लागला होता, जिथे स्टिकर असतं ना त्या ठिकाणी चेंडू लागला होता. 54 धावांचा पाठलाग आहे. पहिल्या 5 बॉलचा खेळ झालाय. धावा आहेत दापलकावरती, 1 गडी बाद 2. प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता तरी सुद्धा धावा आल्यात. धावा महत्त्वाच्या होत्या. अकाउंट ओपन झालंय आणि पाहूया या धावा संख्येपर्यंत पोहोचलं जाईल की इथे धावा रोखल्या जातील. पहिली ओव्हर, शेवटचा बॉल. पुल यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता. समोरच्या दिशेने फिल्डर आलाय, जबरदस्त कॅच. इथे मात्र मिड ऑफचा फिल्डर लॉंग ऑफ पर्यंत पोहोचला. जबरदस्त कॅच कॅरी केलाय. कॅचेस विन द मॅचेस आणि या बॉलवरती ते दिसून आलंय. गॉन. आले आदित्यना झेल टिपलाय. त्यावेळेला वाटलं होतं आदित्य येतील, पण नंतर आधी आले आणि मिड ऑफवरनं धावत मागे जातं आदित्यनं चांगला झेल टिपलाय. इथे फलंदाज बाद झालेत, दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय, दडपण वाढलंय. पहिलं षटक जसं जितेंद्र देवलीकडनं हाताळलेत, 3 धावांचं 2 विकेट्सचं. त्या विकेटनं थोडेसे धक्के दिल्यात. या धक्क्यातनं टीमला सावरायचं आहे, समजायचं आहे, उमजायचं आहे आणि समजून उमजून पुढे जायचं. 2 गडी बाद 2. त्याच विचाराने आपण पाहतोय कंपॅरिझन पहा, म्हणजे समसमान स्थिती आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठानचे 4 वरती 2 होते, इथे 2 वरती 2 विकेट 2-2 गमावल्यात. म्हणजेच त्याच प्रकारची पहिली पॉवर प्लेमध्ये दोन्ही इनिंगला पॉवरफुल गोलंदाजी पाहिलं आहे. त्याचं कारण आहे विकेट्सवर विकेट जात आहेत आणि जबरदस्त अचूक टप्प्यावरती भेदक मारत तेवढीच चांगली फिल्डिंग होत असताना 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अनेक टुर्नामेंट पाहिलं या ग्राउंडवरती. मग 36चा आकडा तो होता, तिथे मात्र गोरसाई टिंबिवलीचा मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेला मॅच. भावेश पवारने तो मॅच जिंकवला होता, परंतु टिंबिवलीने जबरदस्त प्रदर्शन केलं होतं. म्हणून त्या प्रकारचे हे दोन्ही संघ आहेत. युग रुहानी 11 आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान हा संघ आपण पाहतो. म्हणजे भिवंडी पट्ट्यातील हे दोन्ही संघ आणि चॅम्पियन क्रिकेटमध्ये हेच पाहिलं आहे. जुचंद्रपासून ते भिवंडी पट्टा, वसई तालुका, भिवंडी तालुका, पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा अशा प्रकारचे खेळाडू आपण पाहिलेत आणि ते खेळाडू सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. अतुल बॉलिंग मार्कवरती, हो या बॉलला हुक केलंय, पाठवलंय 4 धावेंकरता. हुक 4 धावा, बुक चौकार. दॅट्स अ काउंटर अटॅक. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज वर चढ ठरल्यात, बॉलर वर चढल्यात. आता बघूया बॅट्समन त्याच्यावरती शिरजोर, एक वर एक शिरजोर. तसा शिरजोरवाला प्रकार आहे, कारण मागचा मॅच देखील असा बदलताना आपण पाहिलाय. त्यावेळेला गोलंदाज वरचढ होते, मग फलंदाज त्याच्यावरती हावी झाले. अतुलच्या या षटकामध्ये पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जसं पाहिलं अतुलनं पुढे येतात, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, टप्पा थोडासा लांब नेला. आखू टप्प्याचे चेंडू हाताला गेला होता. डॉट बॉल, परफेक्ट उत्तर दिले या चेंडूनं. आखू टप्प्याचा डॉट बॉल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा इरादा होता, पुढे गेला, बॉलचा टप्पा ओळखला नाही, राईज झाला बॉल, डॉट बॉल आलाय. यावेळी पुलचा फटका, पुल आणि सक्सेसफुल देखील होते. हाताला जणू काही स्पर्श केलाय, षटकार. टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा पूल केले.
पहिला वाटलं पुढे येतील, पुढे नाही येणार, थोडंसं ॲक्शन केली होती आणि जसं गोलंदाजाने आक्कोटाप्याचा चेंडू हाताळला ना त्यावर ते पुल केलं होतं मिडविकेट सीमारेषा पार चेंडूला धाडलंय. पहिलं षटक होतं गोलंदाजाच्या नावावरती. पहिला वार तुम्ही केला, पलटवार बॅट्समॅन करणार, हल्ला तुम्ही केला, प्रतिहल्ला आम्ही करणार. दॅट्स अ काउंटर अटॅक. बॅट्समॅननं केलेला काउंटर अटॅक आहे, हर्षदनं केलेला काउंटर अटॅक या गोलंदाजावरती थोडासा हावी होण्याचा प्रयत्न करतोय. धावा धापलकावरती 12, 2 गडी बाद 12 धावा. आता बॅटर रंगलेत. पहिल्यावरती षटकार 6.6. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता, चेंडूला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, जोपर्यंत येतील फील्ड करतील. एक धाव हे चेंडूवरती पूर्ण करतील फलंदाज. सेन्सेबल क्रिकेट खेळलं जात आहे. या षटकामध्ये 2 सिक्सर आले, 13 धावा आल्यात. सध्या धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर स्कोर जाऊन पोचलाय तो 13. 26 बॉल आणि 41ची गरज. म्हणजे इथे जर पाहिलं सध्या समसमान स्थिती आहे. अशाच धावा पहिल्या इनिंगला देखील पाहिलं, जिथे धावा येत होत्या, विकेट जात होत्या, पुन्हा तेच बॅटल याही ओव्हरमध्ये पाहतोय. निखिल सध्या स्ट्राईक एंडला आहे आणि निखिल गोलंदाजी देखील अप्रतिम केली होती. बघूया निखिलचा बोलबाला कसा राहील या मॅचमध्ये. प्रथमतः तो स्ट्राईकला आलाय. अतुल पुढचा बॉल, जागा बनवली. पाहिलं लॉंग लेग पट्ट्यामध्ये फिल्डर नाही आहे आणि तिथेच एक अप्रतिम दर्जेदार धमाकेदार आउट ऑफ दी पार्क येतोय. चॅम्पियन प्रीमियर लीग चौकार. कमी पडायचं नाहीये, किंबहुना जिथे कमी तिथे आम्ही, असं खेळायचं आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर गेलं, शफल केलं, चेंडूला पाठवलंय. पहिला आपण पाहिलं होतं हर्षदचा खेळ, आता निखिल देखील रंगात आलाय. खरबुजे को देख के खरबुजा रंग बदलताय, तसा आहे त्याचा खेळ बघून हा देखील रंगामध्ये आलाय. आकोटाप्याचा चेंडू होता, पुरेपूर समाचार घेतलाय. या षटकामध्ये धावा आल्यात, रन आल्यात. पुन्हा एकदा स्ट्रायकरला निखिल फटका खेळलाय जरूर, चेंडू वर गेलाय, फिल्डर येतो चेंडूच्या खाली, त्यानं टिपलाय झेल. या शेवटच्या चेंडूवरती आलाय विकेट, फलंदाज बाद. जेव्हा जेव्हा हातात बॅट धर गाणं देखील लावले. मॅच कोण जिंकवणार हाही प्रश्नचिन्ह आणि षटकार कोण मांडणार यावेळी प्रश्न पडल्यात. दोन्ही एंडचा विचार केला ना तर कंपॅरिझन 2 ओव्हरमध्ये याच प्रकारे दिसलाय की 17वरती इथे 3 आहेत आणि तिथे 13वरती 3 होते. म्हणजे शेवटचा जो बॉल होता जिथे विकेट आला, विकेट आल्यानंतर पुन्हा एकदा समसमान स्थिती. 4 धावा पुढे आहेत युग रुहानी 11, परंतु विकेट गेल्यात आणि चेसिंग करताना विकेट झालं म्हणजे थोडंसं जर पाहिलं ना तर संघ बॅकफुटला अनेक वेळा पाहिलं आहे. परंतु इथून विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप फार महत्त्वाची आहे. ज्या प्रकारे अनिकेत बुमटे आला होता 3 विकेट गेल्यानंतर आणि त्याने शेवटपर्यंत 2 जीवनदान त्याला मिळाले आणि तिथून त्याने चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून 20+ धावा आल्या आणि जबरदस्त इनिंगला बिल्ड केलं. म्हणजे एक काळ असा वाटलं की 40च्या आत राहणारा संघ 50 क्रॉस केला, 54पर्यंत पोहोचला. आता 24 बॉल 37ची गरज. बघा 2 गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला की सध्या समसमान स्थिती आहे. तिथे 3 गडी बाद 13, इथे 3 गडी बाद 17. मागच्या षटकाचा खेळ जर पाहिला ना, एनालिसिस केलं तर कदाचित फलंदाज वरचढ ठरले होते. बरोबर त्यांना ॲडव्हान्टेज मिळाला होता, पण मिळालेला ॲडव्हान्टेज शेवटच्या बॉलवरच्या विकेटनं पुन्हा एकदा त्या बाजूला गेलाय. जो विकेट आला ना त्या विकेटनं पुन्हा एकदा बाजी त्या बाजूला, पारडत त्या बाजूला फिरेल की काय असं वाटलंय. 2 षटकं संपल्यात, धावा धापलकावरती 3 गडी बाद 17. जितेंद्र देवलेकर पुन्हा आल्यात. का आल्यात? कारण पहिल्या ओव्हर त्यांनी 2 गडी बाद केल्यात, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली. जितेंद्र बॉलिंग मार्कवरती आपल्या सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा पॅव्हिलियन बॉक्स एंडकडून गोलंदाजी होत असताना यावेळी स्क्वेअर कटचा फटका, बॅकफुट पंच इन टू द गॅपमध्ये. चेंडू थांबेल की नाही हा प्रश्नचिन्ह. थांबणार नाही आहे. आउटफील्ड इतका फास्ट आहे की फक्त स्लॅश करा, कट करा आणि चौकार घेऊन जा. येतोय चौकार.
ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पागे गेलं, कट करायचं होतं त्या चेंडूला आणि जसा चेंडू लागला ना तसा तो स्पीड जनरेट झाला, वेगाने चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर गेलाय. सध्या धावफलकावरती धावा आहेत ते 21, 3 गडी बाद 21. एका बाजूला सुंदर फलंदाजी, बॅटिंग जबरदस्त करतात हर्षद पाटील. 5 चेंडूवरती 15 धावांची खेळी त्याने साकारल्या. नितीन मुकादम त्यांच्या जोडीनं जॉईन झाल्यात आणि हमला झाला आता जितेंद्र देवळीकर या गोलंदाजीवरती. पहिला चेंडू होता असा स्वेअर चेंडू वाटला जती यांचा. क्लीन बॉल, याच्या अगोदर चौकार आला होता, तुम्ही ठोकला चौकार, आम्ही करणार पलटवार. इट्स फलंदाज बाद. पुन्हा एकदा रिप्ले पाहिलं तर लक्षात येईल, याच्या अगोदर राखोड डब्याचा चेंडू होता, त्याला कट केलं होतं. हा चेंडू जर आपण पाहिलं तर यतीन देवलेकर यांचा फुलरलेला होता. स्टंप मधला चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला, स्टंपवरती आणले, निराशा चेहऱ्यावरती दिसून आली होती. ते फलंदाज हर्षद यांच्या चांगली खेळी, चांगली इनिंग संपुष्टात आलेली आहेत असं वाटत असताना ज्यावेळेला रुहानी 11चा संघ पाठलाग करतो ना, असं वाटतंय का बाबा ते वरचढ ठरले आहेत, त्याच वेळेला विकेट जातोय. 4 गडी बाद 21 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय रुपेश काटे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. फक्त वेळ 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 टाईमवरती लक्ष द्या. टाइम देखील तितकंच महत्वाचं आहे. अक्षय आमच्या जोडीने आहेत आणि चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेला चॅम्पियन प्रीमियर लीग 2026चा हा शानदार सोहळा आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेला उद्घाटन आणि त्यानंतर इतक्या दिवसाची प्रतीक्षा जी संपुष्टात आली होती, जी उत्सुकता होती, ती उत्सुकता प्रत्येकाला होती. या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे, आपला खेळ दाखवायचा आहे आणि आपण तिथे सक्सेस व्हायचं आहे. जेथीन सज्ज होतील, पायावरती चेंडू आलेला पंचाचं बोर्डवर इन फ्रंट ऑफ द विकेट. LBW लेग बिफोर विकेट बाद. त्यांचा वाढदिवस जो आपल्या गावातील सुपुत्र आहे विक्रांत म्हात्रे, मूकबधीर आहे, परंतु तो नेहमीच क्रिकेटवरती नितांत प्रेम आणि त्याचा केक कटिंग नुकताच झालाय म्हणून त्याच्याकरता डीजे ऑपरेटरनी हे गाणं डेडिकेट केलं होतं. विक्रांत, आपणास वाढदिवसाच्या गोडगोड शुभेच्छा. विकेट घेलाय LBW फ्लम LB आणि इथे अगदी सोपं डिसिजन होतं पंचांकडे. जबरदस्त LBW फ्लमच्या माध्यमातून विकेट गेलाय. ही खासियत आहे जितेंद्र देवलीकर या गोलंदाजाकडून. आयकॉन प्लेयर आहे आणि जबरदस्त आयकॉनिक गोलंदाजी करतोय. फायपरच्या तो दिशेने जातोय. काय फायपर पूर्ण होईल या स्पर्धेतला पहिला असा गोलंदाज देखील ठरू शकतोय. 6 धावा 9 बॉलमध्ये दिल्यात आणि 4 विकेट घेतल्यात. म्हणून उल्लेख केला होता की हा जो गोलंदाज आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. विकेट टेकर, आयकॉन प्लेयर आणि टार्गेट 54चा आहे. 21वरती 5, अर्धा संघ परतीच्या प्रवासाला आहे आणि इथे 21 धावा जबरदस्त हॅट्रिकवरती आहे. या मॅचमध्ये 2 गोलंदाज हॅट्रिकवरती आले. अमित दुधनाथ देखील आला होता, तिथे हॅट्रिक गमावली. काय जितेंद्र हॅट्रिक पूर्ण करेल अमितच्या अगेन्स्ट? चेंडू क्रमांक 4. या बॉलला फक्त कट केले, दिशा दिले या बॉलला आणि पॉइंटला बरोबर थेट अमितच्या बॅटमधून येतोय चौकार. होता बॅटचा फेस ओपन केला, दिशा दिली, चेंडूला पाठवलंय, पॉईंटच्या क्षेत्ररक्षणाला बीट करून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर गेलाय चौकार. या 4 धावांनी धावफलकामध्ये होईल वाढ. स्कोर जाऊन पोचलाय तो 25. पण तसं म्हणा काम 25 करना है भाई, यहाँ नहीं रुकना है. अमित यादव आल्यात. अमित भाई थोड़ा सा कमिटमेंट दीजिए. यावेळेला तुमचा खेळी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आलेत. दुसऱ्या बाजूला जसं जितेंद्र देवळीकर यांचा उल्लेख केला होता, फायपर पूर्ण करणार का? फायटर बॉलर आहे, फायपर होणार का?
हलक्या हातानं खेळतोय. चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. अगदी सॉफ्टवेअरनं खेळला होता. एक धावे चेंडूवरती पूर्ण करतील. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26. 26 धावा झाल्यात. अजून 28 करायचे आहेत. सध्या 5 चेंडूचा खेळ झालाय. 2.5 षटकांचा खेळ झालाय. 5 गडी बाद 26 धावा आहेत. याच्यानंतरचं येणारा 50-50 ओव्हर देखील महत्त्वाचा ठरणार आहे. आणि कदाचित ती ओव्हर टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण की 50-50 अशी ओव्हर आहे जिथे गेम चेंजर ओव्हर आपण म्हणतोय. एकतर 12 धावा केल्या तर तुम्हाला प्लस धावा मिळतील आणि 12पेक्षा कमी केल्या तर मायनस प्लसची ओव्हर पुढची इंटरेस्टिंग. सध्या हा बॉल देखील फार निर्णायक आहे. नितीन मुकादम स्वयंभू पायगावचा हा खेळाडू एक जबरदस्त बॅटर आहे. पायावरचा बॉल, दिशा दिली फक्त चेंडूला. ड्राईव्ह केलेला बॉल होता ऑन साईडला. मनगटाचा वापर केला, फ्लिकचा फटका खेळला आणि काय रनिंग बिटवीन द विकेट. नाराज आहे गोलंदाज. ज्या पद्धतीने 30 यार्ड सर्कलच्या जवळून या 2 धावा काढल्यात ना, या 2 धावेने धावफलक 28. 5 विकेट 3 ओव्हर. आणि येणाऱ्या जर पाहिलं कंपॅरिझन पहा, युग रुहानी 28वरती 5 आणि अनिल अंकलेश पहिल्या इनिंगमध्ये 24वरती 5. धावा जास्त येतात, विकेट समसमान आहेत. म्हणजे 50-50 बॅटल आणि 50-50 ओव्हर. सर्व खेळाडू प्रेक्षक मानवांसह करूया आपण चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 सीझन 2 पर्व 2 मध्ये दुसऱ्या पर्वामध्ये सहर्ष स्वागत आहे. 50-50 ओव्हर आलाय आणि मॅच पण 50-50 आहे. दोन्ही टीमला समान संधी आहेत. पहिल्या 26 झाल्या होत्या, 28 करायच्या होत्या. आता 28 झाल्या, 26 करायच्या आहेत. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहेत, 26 करायचे आहेत. 26 18 डिलिव्हरी रिमेनिंग अँड 26 रन रिक्वायर्ड. असं सध्या आणि गोलंदाजी मार्कवरती कोण येणार, फक्त टाईम जास्त चाललाय, वेळ टाईम पंच देखील तिथे सांगतायत बाबा घड्याळावरती लक्ष ठेवा. घड्याळाची टिक टिक तिथे चालू आहे. 18 मध्ये 26 करायचे आहेत. नितीन एका बाजूला 2 वरती खेळतात. अमित यादव ज्यांच्या बॅटमधनं आपण एक चौकार पाहिलाय ते 5 वरती खेळतात. अक्षय आपण ज्याची चर्चा करतोय की 50-50 ओव्हर का महत्त्वाचं आहे, कारण हे षटक एक तर आयकॉन टाकू शकत नाहीत. त्याच्यामुळे तुमच्या टीममधला असा एक बॉलर तुम्हाला ठेवावा लागतो, तो हे एक षटक हाताळे. आता तो कोण आहे त्याचा निर्णय घेतला जातोय. आणि अशा टायमाला जो प्रमुख गोलंदाज आहे ना, त्याचाच वापर केला जातोय. कारण की सातत्याने पहिले रिझर्व्ह बॉलर ठेवला आहे, कारण की ज्या अनुषंगाने जे नियम आहेत, आयकॉन टाकू शकत नाही, बरेचसे नियम आहेत चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये, त्यातला हा एक नियम. आणि इथे 50-50 बॅटलमध्ये 50-50 ओव्हरमध्ये बोलबाला कोणाचा राहील. अमित दुधनाथ चांगली बॅटिंग करतोय, परंतु या ओव्हरमध्ये धावा केल्या तर प्लस होतील 12हून अधिक, आणि त्याहून कमी केल्या तर मायनस देखील होतील. म्हणूनच प्लस मायनस करता 50-50 ओव्हर. आणि बॉलिंग मार्कवरती आला आहे जय तांगडी, हा बॉलर आपण पाहतोय. इंटरेस्टिंग बॅटल आहे. अमित करता देखील एक संधी आहे हिरो बनण्याची चॅम्पियन प्रीमियर लीगमध्ये, आणि चॅम्पियन क्रिकेटचा थरार या मैदानावरती आपण पाहतोय. 18 बॉल 26. 18 मध्ये 26 करायचे आहे. जय आलाय गोलंदाजी मार्कवरती भरपूर चर्चा केली होती, आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता की 4थ्या षटकासाठी तो बॉलर रिझर्व केलाय. आणि भावा तुम्हाला रिझर्व काय केलं माहिती का, तुम्ही डिझर्व करता. अशा ओव्हरला टाकण्यासाठी तुम्ही डिझर्व करता, म्हणून तुम्हाला रिझर्व केले. आता बघूया, अमित यादव समोर आहे, जय समोर अमित. तुम्हाला रिझर्व केले कारण तुम्ही डिझर्व करता. हे षटक तुम्ही चांगल्या पद्धतीने हाताळू शकता, किंबहुना आपल्या टीम मधला सर्वात चांगला बॉलर तुम्हीच आहात हे सांगण्यासाठी तुम्हाला हे षटक दिले. आणि ज्या पद्धतीने शफल क्रॉस होतोय, चांगला उल्लेख तुम्ही केला की रिझर्व आणि डिझर्व. आणि इथे पाहिलं तर अपील केली, परंतु इम्पॅक्ट पाहिला जाते, लाईन पाहिली जाते, आणि विकेट मिसिंग बॉल होता. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव, म्हणजे 2 बॉल आहेत ना, जय तांगडीच्या नावावर राहिलाय. रिझर्व चेंडू रिझर्व बॉलर टाकतोय, आणि त्याच प्रकारे तो डिझर्व देखील करतोय. या मॅचमध्ये 54 धावसंख्येचं टार्गेट असताना 29 वरती 5, 16 मध्ये पाहिजेत 25. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 25 धावा. पण 16 चेंडू थोडेसे लांब न्या. पहिले येणारे 4 बॉल, या षटकातले 4 बॉल या मॅचची दशा आणि दिशा
ठरवतील कुठल्या दिशेला जाणार आणि दोन टीमची काय दशा करून जाणार आहे ते बघूया. जय तांगडी समोर आहे नितीन, 2 वरती तो बॅटिंग करतोय. 29 धावा धापलकावरती आहेत, 5 गडी बाद 29. या पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा हाली चढतोय. अपील जरूर झाले कारण तो अँगल बनवतोय. जो राईट आर्म अराउंड द विकेटचा मारा करतोय ना, लेग बाईचा इशारा पंचाकडनं झालाय, त्याच्यामुळे अँगल बनतोय. चेंडू आत येतोय पण कदाचित मिसिंगही होतोय. स्टंपला मिस होणारा असा चेंडू पंचांनी आपलं मत नोंदवले. या पहिल्या 3 बॉलवरती 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी. आणि या 3 बॉलमध्ये जर पाहिलं गोलंदाजच्या खात्यामध्ये धावा ॲड होत नाहीत, त्याचं कारण लेग बाईटच्या धावा येत आहेत. 2 वेळा लेग बाईट सातत्याने आपण पाहिलंय. 30 धावा आतापर्यंत, 2 धावा आल्यात त्या 3 बॉलमध्ये आणि त्याही उपयुक्त ठरल्यात बॅटिंगवाल्या टीमला. पुढचा बॉल जय तांगडी, मोठा फटका खेळण्याचा इरादामध्ये इथे शॉर्ट थर्डमॅनला हाताला गुदगुली, हाताला स्पर्श करत चेंडू थांबणार नाही आहे. इथे मात्र मच निडेड हवासा चौकार. फ्लाइंग शिपला चंदन होते. मिस्टेक झाले भाई, मिस्टेक झाले आणि साधी सुधी मिस्टेक नाही झाले, गलती से मिस्टेक हुई है भाई. साधी चूक नाही झाले. कदाचित येणाऱ्या काही चेंडू नंतर समजेल ही फक्त चूक नव्हती तर ही थोडीशी घोडचूक होती. कारण अशा वेळेला चेंडू निघून गेला ना, ज्या वेळेला बॅटमधून धावा येत नाहीत, बॅटच्या बाहेर किनाऱ्यावरती चेंडू लागला होता. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये आल्या 6 धावा. 2 चेंडूचा खेळ आहे. 12चा चॅलेंज आहे. चॅलेंज एक्सेप्टेड आहेत. हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवायचा होता, बॅटच्या आतल्याकडे लागलाय. चेंडू चालला जोपर्यंत शॉर्ट पॉईंट क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन फील्ड करेल. 1 धाव, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. जय तांगडीने चांगली गोलंदाजी केली. या ओव्हरमध्ये खेळ जर पाहिला तर 7 धावा आल्यात. शेवटचा बॉल बाकी आहेत. धावा धापलकावरती 35. षटकार आला तर 12 धावांची चॅलेंज पार होईल. चौकार आला तर नाही होणार. प्लस की मायनस म्हणजेच एक प्रकारे 1 बॉल 5चा मॅच असता तर असा असता. खऱ्या अर्थाने 50-50 ओव्हरमधला हा मॅच आहे. प्रेक्षकांच्या माहिती करता 13 बॉल 19ची गरज आहे. त्याहून महत्त्वाचं आहे बॅटिंगवाल्या टीमला पाहिजे षटकार किंवा एखादा एक्स्ट्रा चेंडू त्यानंतर चौकार. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला हवा आहे डॉट बॉल. चौकार गेला तरी चालेल, धावा प्लसच्या ऐवजी मायनस होतील. बघूया काय होते, प्लस मायनस की इथे गोलंदाज जय तांगडी जबरदस्त गोलंदाजी करेल. मॅच संपलेला नाही आहे. 50-50 ओव्हर वगळता देखील मॅच बनू शकतोय. म्हणून हा बॉल इंटरेस्टिंग आहे. नितीन मुकादम, बंदे में हे दम नाम आहे नितीन मुकादम. दमखम दाखवावा लागेल आणि साधा सुद्धा नाही तर इथे षटकार हवा आहे. टाइमपास देखील होतोय, याकडे देखील लक्ष आहे आणि टायमर ऑन आहेत. बघूया या मॅचमध्ये काय घडतंय. जय तांगडी शेवटचा बॉल घेऊन येतोय 4थ्या षटकातील. 35 वरती 5 विकेट गेलेत आतापर्यंत. जबरदस्त पार्टनरशिप बिल्ड होते. टाइमपास सध्या होतोय. 5 रन पाहिजे आहेत बॅटिंगवाल्या टीमला. षटकार हवा आहे. प्लीज टाइमपास करू नका, ह्याच सूचना आहेत आयोजकांकडून. ओ जबरदस्त गोलंदाजी. आता बघूया धावा किती येतील या बॉलवरती. सिंगल आलाय म्हणजे इथेच जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी. या ओव्हरमध्ये अवघ्या 8 धावा आल्यात. गोलंदाजाच्या खात्यामध्ये 6 म्हणजे जर पाहिलं ना 4 मायनस देखील होतील. टोटल धावा झाल्यात. टीमची धावसंख्या आहे आता 36 धावा आणि 4 मायनस केल्यानंतर सुधारित धावसंख्या आहे ना ती 32. येणारे बॉल शिल्लक आहेत 12-12मध्ये 22ची गरज. 11चा आस्किंग रिक्वायर 100. 12 बॉल 22ची गरज. घेऊया एक ब्रेक. ओव्हर ज्यावेळेला तिथे 29ला 6 होते, इथे 36ला 5 आहे. युगरुहानीचा संघ थोडंसं पुढे आहे. 1 विकेट तिथे तुझा जास्त होता पण हा मॅच आहे. 12मध्ये करायचे आहेत 22. 12 बॉल आणि 22 धावांची अजूनही आवश्यकता. कारण आता त्या मायनस झाल्यात त्याच्यामुळे त्या 32 आता दिसतात. त्या 8 केल्या पण त्याच्यातल्या 4 मायनस झाल्यात. आणि अक्षय असं म्हणावं लागेल बाबा ते गेम चेंजर नाही, ती करामती ओव्हर आहे. तुम्ही काहीतरी करा नाही तर ते षटक करामत करेल. त्याच्यामुळे ते करामती ओव्हर
आणि जी संकल्पना कदाचित चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनने आणले ना या 50-50 ओव्हरची, त्याच्यामुळे काय झालं आहे, या प्रत्येक सामन्यामधली जी थोडीशी उत्सुकता आहे ना ती त्याच्यामुळे वाढले. थोडा जर ते ओव्हर आल्यानंतर आहे ना प्रेक्षक पण बघतात बाबा या ओव्हरमध्ये धावा 12च्या वर जातील, 12च्या खाली जातील, आणि या खाली वरमध्ये ना प्रत्येकाचा जीव पण खाली वर चाललाय. 12मध्ये 22 वर खालीच झालं या मॅचमध्ये आणि म्हणूनच चांगली संकल्पना आहे. पहिल्यांदाच या पंचकृषीमध्ये हा नियम आलाय आणि समसमान स्थितीवाला नियम आहे. असं नाही की एकालाच बेनिफिट. जर तुम्ही 12हून अधिक धावा केल्या तर तुमच्या धावा प्लस होतील आणि त्याहून कमी केल्या तर इथे मायनस होतील. इथे मायनस झालेल्या 4 धावा काय टर्निंग पॉईंट ठरतील की येणारे 12 बॉल 22 धावा चेस होतील. असं नाही की 50-50 ओव्हर गेली म्हणून मॅच गेली. बॅटिंगवाल्या टीमकडे देखील मॅच बनला आहे आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमकडे देखील मॅच आहे. 50-50 ओव्हर गेले पण तो मॅचचा जो बॅटल आहे ना तो 50-50 शेवटपर्यंत रंगतोय. नाही, जसं तुम्ही उल्लेख करा, कारण पहिल्या सामन्यामध्ये बघा एकदा एका टीमने 21 केले त्यांना 31 झाल्या, 10 ॲड होऊन. एकानं 20 केले त्यांच्या 30 झाल्यात. असं नाही की त्यांना नाही रन मिळाले रन, पण तिथून मॅच काय संपला नव्हता. त्यानंतर मॅच बाकी, आताही बाकी आहे, अजून बाकी. ये तो ट्रेलर है मेरे दोस्त, असली पिक्चर अभी बाकी है. पिक्चर बाकी आहे भरपूर काय बाकी आहे. पहिला बॉल गेला एसटीआयच्या हातामध्ये, एसटीआयच्या हातामध्ये विसावला, पण पंच सांगतात जास्त बाहेर आहे, लेग स्टंपच्या बाहेर आहे. पहिल्या वाईट बॉलनं आता कहाणी आले 12-21. आकडे जर पाहिले ना 12ला उलटं केलं तर 21, 21ला उलटं केलं तर 12. आकडा उलटा सुलटा केला मात्र अंतर मोठा आहे आणि परंतु तेच आकडा येतोय मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत भुमटे बॉलिंग मार्कवरती आलाय. पहिला बॉल अनिकेतचा. ओ राईज केलाय, बॉलला टॉस केलंय आणि जबरदस्त बॅक ऑफ द लेन चेंडू होता आणि त्या लेंथला ओळखू शकला नाही. तितका स्पीड देखील होता, व्हेरिएशन होता. नितीन मुकादम जर पाहिलं स्वयंभू पायगाव या संघामधून खेळत असतो आणि ओपनिंग किंवा मिडल ऑर्डरला येणारा हा बॅटर आहे. दमखम आहे, परंतु सध्या अनिकेत भुमटेचा बोलबाला राहिलाय. 11मध्ये 21ची गरज. 11 चेंडू 21 धावा. पुढचे 2-3 चेंडू निर्णायक असणार आहे. एक तरी फटका पाहिजे जो बॉन्ड लाईनच्या पार जाईल, एक तरी स्ट्रोक पाहिजे. अजून एक वेगवान चेंडू. वेग आहे, स्पीड आहे, ॲक्युरेसी आहे. हा गोलंदाज सांगतोय मी आलोय जिंकण्यासाठी, या मॅचला जिंकून देण्यासाठी. पहिले डॉट बॉल, दोन्ही निर्धाव चेंडू, एक फक्त वाईड आलाय. जबरदस्त गोलंदाजी करतोय, चांगला कमबॅक करतोय गोलंदाज अनिकेत भुमटे. 10 बॉल आणि 10मध्ये 21ची गरज. जरी 2 बॉल डॉट झाले ना तरी बॅटर षटकार ठोकू शकतो असा नितीन मुकादम हा बॅटर स्ट्राईकला आहे. म्हणून सांगितले की 1 ते 2 डॉट बॉल आले तरी सुद्धा हा बॅटर षटकार ठोकू शकतोय. बंदे में हे दम, नाम आहे नितीन मुकादम आणि त्याच्या बॅटमधून त्याचा दमखम षटकार. या स्पर्धेतला 20वा षटकार होता. 20वा आणि मागे काय घडलंय ते विसरावा लागणारा हा षटकार होता. आणि नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. त्यांच्यामध्ये दम आहे, मुकादम आहे. नाव त्यांचं काय? त्यांचं नाव आहे नितीन आणि फटका खेळलाय बेहतरीन. दॅट्स अ स्ट्रोक खेळाय, बेहतरीन स्ट्रोक केलाय नितीननं. या षटकानं पुन्हा एकदा मॅचचं समीकरण बिघडलंय, थोडंसं बदललंय, मॅच बदललाय. सध्या पण इक्वेशन बघणारा 9 बॉलचा खेळ आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. 9मध्ये 15 धावा करायचे आहेत. एका फटक्यानं, असं म्हणतात ना बाबा, एकच फाईट वातावरण टाईट, तसा थोडंसं एकाच फटक्यानं वातावरण थोडंसं टाईट झालंय. मॅच पण रफ अँड टफ टाईट मॅच आहे, टाईट सिच्युएशन आहेत, अजून सांगू शकत नाहीत. जसं तुम्ही उल्लेख केला होता 50-50 वाला हा मॅच असणार आहे. दोन्ही संघांना समान संधी आहे. तराजूचं पारडं लेवल आहे, बॅलन्स आहे. आता बघूया, एक षटकार डोकून नितीनने देखील आपले इरादे स्पष्ट केले आहेत. पहिल्या 2 डॉट बॉलला सामोरे जात असताना नंतर ठोकलेला षटकार. 9मध्ये 15, 9 चेंडू 15. आता बॅटच्या वरच्या कडेला लागला आणि इथे कडे लोड झालाय. बॅटच्या कडेला लागला आणि बॅट्समनचा कडे लोड झालाय. फलंदाज बाद. गाण्यामध्ये देखील येते मासोलीचा बडी मछली जाल में फस गई आणि मोठा मासा हा जाळ्यात अडकलाय. मोठाच फटका खेळायला गेला, मिस टायमिंग फटका होता. बराच काळ चेंडू हवेत राहिला
आणि एस.टी. रक्षक पुढे सरसावला. चैतू जबरदस्त कॅच कॅरी केलाय. एक जबरदस्त एस.टी. रक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. विकेट गेल्यानंतर पुन्हा एकदा समसमान स्थिती, कभी इधर कभी उधर, इधर उधर वाला मॅच, 50-50 वाला मॅच, एक रंगतदार मॅच, हाय व्होल्टेज मॅच. आणि या मॅचमध्ये रंग भरताना गोलंदाज अनिकेत बुमटे, नितीनने देखील षटकार ठोकला. त्यानंतर विकेट गेलाय. पियुष आलाय. पांजूस्फोट पांजूचा हा खेळाडू नेहमी पाहिलं पांजू टीममध्ये तर ओपनिंग वनडाऊनला येणारा खेळाडू आहे. कधी कधी मिडल ऑर्डरला देखील पाहतोय. 6 विकेट गेल्यानंतर आता त्याची वर्णी लागले. 8 मध्ये पाहिजे आहेत 15 आणि योग्य क्रमांक 8 वरतीच तो आलाय खेळण्याकरता. बघूया पियुष कशा प्रकारे बॅटिंग करेल. 6 विकेट 39 वरती सध्याच्या घडीला. अमित यादव नॉन स्ट्रायकिंगला 6 मध्ये 10 केल्यात. 8 मध्ये 15 पाहिजेत. पियुष भोईर या परिस्थितीचा आदर्श खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. ओ दांडी 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 गुल. इथे त्रिफळा उद्ध्वस्त. बुम बुम. अनिकेत बुमटेने घेतलाय. विकेट डाऊन. फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉल मिस केला पियुषनं. जसं तुम्ही उल्लेख केला की त्या टीममध्ये तो ॲज अ ओपनर 1, 2, 3 मध्ये खेळतो. तिथं तो स्टार्टर होता. इथे फिनिशर करायचं होतं पण फिनिश करताना बघा डीप इन द क्रीज थोडंसं जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुलटॉस त्यानं मिस केला आणि तो मिस करताना सरळ यष्ट्यांवरती चेंडू आदळलाय. क्लीन बॉल. क्लीन बॉल. तुम्ही जसं उल्लेख केला होता दांडी गुल झाले आणि आता दांडी गुल होत असताना टेन्शन अजून वाढलंय. टेन्शन अजून वाढलं टीमच्या. रुहानी 11साठी टेन्शनवाली बात आहे. 7 मध्ये करायचे आहेत आता 15 आणि ऑन हॅट्रिक. आजचा दिवस रात्रीचा खेळ पाहिला ना तर 3-4 खेळाडू आले. एकानेच हॅट्रिक घेतले. 3-4 खेळाडू आलेत जे हॅट्रिकच्या मोक्यावरती आलेत. 7 मध्ये करायचे ते 15. 7 बॉलचा खेळ आहे. 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच जसा स्टार्ट झाला होता त्यावेळेला देखील आपण म्हटलं होतं की बाबा छोटा टोटल आहे पण मोठा बॅटल. छोटा टोटल मोठा बॅटल. 7 मध्ये करायचे आहेत 15. जबरदस्त मॅच रंगलाय रंगतदार स्थितीमध्ये. आणि न्यू बॅटर पाहूया कोण आलाय मैदानाच्या आतमध्ये. जितू आलाय. जितेश पाटील ससू नवघर टीममध्ये खेळत असताना अनेक वेळा पाहिलं या खेळाडूला चांगली कामगिरी. टीम ससू नवघर क्रिकेट क्लब या संघाद्वारे नेहमीच चांगलं कार्य राहिलंय. ओपनर बॅटर देखील आहे आणि ऑलराऊंडर प्लेयर देखील आहे. बघूया जितू 7 मध्ये 15ची गरज आहे आणि या धावा तो करेल का हाही प्रश्नचिन्ह. पुढचा बॉल. ओ काय बॉल टाकलाय. पुन्हा एकदा अपील केली. अपील फेटाळून लावले परंतु जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव. 6 मध्ये 14ची गरज. या ग्राउंडचा आणि अनेक टुर्नामेंटचा फेवरेट आकडा आहे 6-14. अनेक वेळा पहिल्या 2-3 बॉलवरती चेस होतात. नाही झालं तर शेवटपर्यंत मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहिलेत. 6-14 50-50 मॅच. लाइन मारने का नहीं, लाइन को मिस करने का नहीं. खेळताना लाईनला मिस नाही करायचं. त्याच लाईनला मिस केलंय. गाण्यानं तर सांगितलं की गाडी पटरी पे आई आहे पण आता पटरीवरती नाही आलंय. थोडासा डिरेल झालंय. पटरीवरनं गाडी खाली उतरलंय. 6 मध्ये 14. जसं आपण विश्लेषण करतोय वेळ 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 टाईम फिल्डिंग करणारी टीम भरपूर वेळ घेतलाय. सहा मध्ये 14 धावा करायचे आहेत. अमित यादव 10 वरती खेळत आहे. जितेश पाटील ज्यांना आपलं खातं उघडायचं आहे. शेवटचे षटक शेवटची ओव्हर घेऊन कोण येणार. शेवटचा गोलंदाज कोण असणार. कोणाच्या हातामध्ये हा चेंडू दिला जाणार त्याची चर्चा सुरू आहे. 6 मध्ये 14 करायचे आहेत. 40 धावा धापलकावरती आहेत. 54 धावांचा पाठलाग. फक्त टेन्शन का तर रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये जे विकेट गमावले रुहानी 11 तोच कदाचित चिंतेची बाब या सामन्यामध्ये राहिलेले आहेत. पण तो थोडासा पास झालाय. मागे गेलाय. भूतकाळ गेलाय. आता वर्तमान काळात तुम्हाला जगायचं आहे. बरोबर या प्रेझेंटमध्ये कामगिरी करायची आहे. जसं तुम्ही आपण चर्चा करतोय या ओव्हरचे पहिले 1, 2, 3 काउंटडाऊन नाही आहे तर पहिले 1, 2, 3 चेंडूवरती बरंचसं डिपेंड आहे. 6 मध्ये 14.
काउंट डाऊन आणि त्याच पद्धतीने काउंटर अटॅक करावा लागेल बॅटिंगवाल्या टीमला देखील. 6 बॉल 14ची गरज. जबरदस्त मॅच रंगतदार स्थितीमध्ये आणि जो मॅच हवा आहे ना प्रेक्षकांना त्या प्रकारचा मॅच रंगतदार स्थितीमध्ये. चला टाइमपास करू नका चैतू, हेच आपणास विनंती आहे. 6 बॉल 14ची गरज. जितेश पाटील हे तो मुमकिन आहे. ओ काय बॉल टाकलाय, जबरदस्त यॉर्कर बॉल. क्रिकेटमध्ये 2 गोष्टींना फार रिस्पेक्ट आहेत, एक भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि दुसरा परफेक्ट यॉर्कर. हाच तो बॉल यॉर्कर चेंडू, रिस्पेक्टेड बॉल. विकेट डाऊन. टोक रशर यॉर्कर हाताळलाय जैन. पहिला चेंडू होता राईट आर्म अराउंड द विकेट. टोक रशर परफेक्ट यॉर्कर हाताळला गेला होता. 5 मध्ये करायचे ते 14 धावा. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. अजूनही सांगू शकत नाही मॅचमध्ये, भले थोडंसं पारडं जड झालंय फिल्डिंग या टीमचं. सध्या 10 विकेट गमावले ते 8 विकेट आतापर्यंत गमावलेत. 8 गडी बाद 40 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉलचा खेळ आहे. 14 धावांची आवश्यकता आहे. राम लाड नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होते. राम लाड, जबाबदारी फार मोठी आहे, जिम्मेदारी बडी आहे भाई, आव्हान मोठं आहे. 5 मध्ये 14, 5 बॉल 14 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट बॉल. अमितला स्ट्रायकर एंडला यायचा आहे, पण तो स्ट्रायकर एंडला येत असताना अजून एक फलंदाज झालाय बाद. 9वा फलंदाज धाव बाद. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये जर पाहिलं तर हा बॉल शपल क्रॉस झाला आणि लेग कटर बॉलला खेळू शकला नाही. अमित यादव पुढे गेला आणि तिथे विकेट सॅक्रिफाईस. राम लाड फिटनेस मॅन म्हणून ओळख आहे त्यांची आणि इथे विकेट गेला. शेवटचा विकेट आहे. पाहिजे आहे टोटल धावा जर विचार केला 4 मध्ये 14ची गरज. न्यू बॅटर नीरज किनी स्कोरर. नीरज किनी स्कोरर, आपण कुठे असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. नीरज किनी 4 मध्ये करायचे 14. शेवटची जोडी मैदानावरती आहेत, पण अमित आहेत ज्यांना एक चांगला फटका खेळला होता, चौकार ठोकला होता, ते स्ट्रायकर एंडला आल्यात. मला वाटतंय कमिटी मेंबर चर्चा करतायत त्यांच्याशी. फिल्डिंगवाली टीम. यस, काही एक रूल्स आहेत आणि त्याचाच विचार केला जातोय चॅम्पियन क्रिकेटमध्ये. 4 मध्ये आता 14ची गरज आहे. मगाशी देखील पहिल्या इनिंगमध्ये तर अनिकेत बोमटे शेवटपर्यंत लढला, त्यांनी धावा केल्या, त्याचा झेल सुटला आणि तिथून ज्या धावा आल्या ना त्यात धावा वाचल्या तिथे. कारण की जर पाहिलं शेवटच्या ओव्हरमध्ये याच प्रकारे 10 ते 12 धावा आल्या होत्या आणि तोच मॅचचा रिझल्ट इथे बाकी आहे. 4-14 अमित यादव. आज मात्र जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. 1 साइड हिरो बनायचं आहे अनिकेत बुमटेसारखं, तर इथे जबरदस्त बॅटिंग करावी लागेल. आज खऱ्या अर्थाने आपलं अस्तित्व, आपलं रूप दाखवावं लागेल. शेवटचा विकेट आहे आणि शेवटपर्यंत लढावं लागेल. 4-14ची गरज. ओ बॉल आतमध्ये आलाय. डॉट बॉल. दबाव दबाव दडपण प्रेशर सर्व गोष्टी बॅटिंगवाल्या टीमच्या बाजूने. 3-14ची गरज. बघा 18 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण होतं आणि आता 3 बॉल राहिलेत. म्हणजे मागचे 15 चेंडू ते -4 धावा जरी आपण बाजूला केल्या तरी चांगली फलंदाजी झाली नाहीये तुमची. मागच्या 15 चेंडूवरती फक्त तुम्ही त्या 10-12 धावा केल्या. समोर गेलाय चेंडू, चाला बॉल लाईनच्या जवळ 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 चालला. फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. मॅच संपला नाहीये अजून. जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये करायचे त्या 12. दोन्ही चेंडूवरती ठोकायचे आहेत ते षटकार. दोन्ही चेंडूवरती 2 षटकार हवाय सर्वांना. हा जो बॉल आहे ना इंटरेस्टिंग आहे. इथे षटकार हवाय प्रेक्षकांना, बॅटिंगवाल्या टीमला. फक्त गोलंदाजीवाला संघ सांगेल की नकोय. डॉट बॉल, विकेट, चौकारही चालेल. 2-12ची गरज.
काही षटकार येईल का, तर नाही. अशा प्रकारे जर पाहिलं ना तर या बॉलवरती फक्त आणि फक्त सिंगल आलाय, म्हणजे एक बॉल 11ची गरज, 1-11. आता एक चेंडू 11 धावा होणं म्हणजे क्रिकेटच्या भाषेमध्ये भरपूर वेळा असं चमत्कार झाल्यात, पण एक लिगल डिलिव्हरी जर आताडी ते 1 मध्ये 11 होत नाहीत. फक्त विजय आणि पराभवाचं अंतर किती राहील, कारण शेवटी कदाचित पॉईंट टेबल आहे, त्याच्यामुळे त्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शेवटचा बॉल चांगला हाताळला, जर डॉट बॉल आला तर 10 धावांनी हा विजय संपादित करेल टीम, फिल्डिंग करणारा संघ. आणि जर काही ते चौकार येतोय तर विजय आणि पराभवाचं अंतर कदाचित ते 5-6चं असणार. डॉट बॉल हाताळलाय. 54 धावा करायच्या होत्या, 53 केल्या होत्या आणि त्या डिफेंड करताना 10 धावांनी हा सामना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डीच्या संघानं हा सामना जिंकलाय. 2-3 गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली, खास करून जय तांगडीचं दोन्ही षटकं जबरदस्त होती. अनिकेत भोमटेनं केलेला गोलंदाजी, घेतलेले विकेट याही महत्त्वाच्या होत्या. सुरुवातीला धावा बघितल्या, धावा येत नव्हत्या, त्यावेळेला देखील अनिकेत भोमटेनं केलेल्या 23 धावांची खेळी मॅच समरी पाहिले तर लक्षात येईल. 12 धावा विनयच्या नावावरती, 10 धावा संतोष वळवीच्या नावावरती, 3 विकेट पियुष भोईर, 2 विकेट अमित यादव, विघ्नेश चंद 1 विकेट आणि त्यानंतर हर्षद पाटीलची एकाकी झुंज पाहिली. अमित शेवटपर्यंत राहिले पण जास्त काय करू शकले नाही. जितेंद्र देवळीकरनं घेतलेले 4 विकेट.